आपल्या शरीरामध्ये कायम थकवा येत असतो, कमजोरी येत असते, चालताना देखील अशक्तपणा वाटू लागतो, सारखंच रक्त कमी होतं, अंग जड जड वाटू लागतं. अशा सर्व गोष्टींवर आता गावाकडील एका आयुर्वेदिक डॉक्टराने एक असा आयुर्वेदिक पदार्थ सांगितला ज्यामुळे 24 तासाच्या आत मध्ये शरीरातील थकवा, कमजोरी, अशक्तपणा, अंग जड वाटणं, कंबरदुखी, गुडघेदुखी, शरीरातील साखर वाढली असेल तर ती सुद्धा सर्व काही 24 तासांच्या आतमध्येच यांवर गुण आलेले जाणवत असेल, जेवण जात नसेल, शुगर नियंत्रणात राहत नसेल तर अशा प्रकारचे 100 आजार तुमचे आता बरे होणार आहेत. हे पदार्थ खात आहेत म्हणून ते अजून पातळ ठणठणीत आहेत, त्यांना कसलाही त्रास होत नाही. ते असे काही पदार्थ खातात ज्यामधून दिवसभराची ताकद त्यांना मिळून जाते. हे आयुर्वेदिक पदार्थ जे आहेत तर ते तुमच्या घरामध्येच तुम्हाला मोफत मिळून जातात. अगदी 1 रुपये सुद्धा खर्च करण्याची गरज नाही. गावाकडील एक आयुर्वेदिक डॉक्टरांनी हे पदार्थ तुम्हाला सांगितले आहेत. जर हे पदार्थ रोज सकाळी उठून खाल्ले तर तुम्हाला कधीही अशक्तपणा जाणवणार नाही, कमजोरी शरीरामध्ये राहणार नाही, तुमचं शरीर ठणठणीत राहील. त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांना शरीरामध्ये कमजोरी, अशक्तपणा येत आहे, शुगर वाढलेली कमी करायची आहे, रक्त कमी झालेले आहे, अशा सर्वांसाठी एक जालिम आयुर्वेदिक उपाय आपण घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही उपाशीपोटी सकाळी 1 मूठभर हा जर पदार्थ खाल्ला तर मित्रांनो, तुम्हाला अंडी, मटण, काजू, बदाम खायची सुद्धा गरज भासणार नाही. फक्त 2 रुपये दिल्यानंतर तुम्हाला हा मूठभर पदार्थ मिळतो. हा जर पदार्थ तुम्ही खाल्ला तर तुम्हाला मटणापेक्षा 10 पटीने तुमच्या शरीरामध्ये ताकद येणार असा आयुर्वेदिक डॉक्टरांनी उपाय शोधला आहे. तुम्ही इतर भाज्या खाता त्यापेक्षा 10 पटीने जास्त ताकद हा पदार्थ देतो. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला अर्धवट माहिती मिळणार आहे. मित्रांनो, मी जे पदार्थ सांगणार आहे ते तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिन लेवल वाढून तुम्हाला येणारी कायमची सुस्ती, कायमचा थकवा हा निघून जाईल. फक्त हा पदार्थ मुठभर सकाळी भिजवून खा. सकाळी उपाशीपोटी हा पदार्थ 20 नाही तर 25 ग्रॅम तुम्हाला खायचा आहे. आयुष्यभर तुम्हाला कुठलाही आजार शिवणार सुद्धा नाही. ही वस्तू प्रत्येक घरामध्येच असते. फक्त खाण्याची थोडीशी वेगळी पद्धत बदलली की शरीरात तुमच्या लगेच याचे फायदे तुम्हाला दिसायला लागतात. फक्त 2 ते 3 दिवसामध्येच शरीरात इतका परिणाम जाणवतो की तुम्हाला आश्चर्य झाल्या वाचून राहत नाही. तर व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की उपाशीपोटी कोणती अशी ती गोष्ट आहे की ती खात्याक्षणी शरीरातले भरपूर प्रॉब्लेम दूर होतात. आजाराचं नामोनिशाण संपूर्ण जाते. कॅन्सरसारखा आजाराला देखील लढण्याची ताकद तुमच्या शरीरात निर्माण होते. मित्रांनो, आजकाल तुमच्या शरीरामध्ये जर अशक्तपणा आला, रक्त कमी असलं किंवा हृदयासंबंधी इतर कोणता आजार तुम्हाला झाला, डोकेदुखी असेल, सर्दी खोकला जरी झाला तर आपण लगेच पळतो दवाखान्याला. परंतु मित्रांनो, असे न करता जर तुम्ही घरातल्या घरात असे जर पदार्थ जर खाल्ले तर तुम्हाला तुमचा आजार अंगाला शिवणार पण नाही. मग आता कोणते पदार्थ आहेत जे तुम्हाला दुधापेक्षा पण 10 पटीने जास्त ताकद देऊन जातो, अंडी मटणापेक्षा पण 10 पटीने जास्त ताकद देतो? बघा कोणता पदार्थ आहे. तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. यामधील पहिली गोष्ट आहे म्हणजेच पहिला पदार्थ आहे मूग. हे तुम्हाला अखंड लागणार आहे. तर हे जे मूग आहे तर मुगाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल, याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या फायबर्स असतात ज्यामुळे पचन हे सुधारतं. मेटाबॉलिझम म्हणजे पचनक्षमता ही बूस्ट होते. शरीरातील गॅस आणि पाचन संबंधी जे काही आजार आहेत ते बरे होतात. आणि त्यातल्या त्यात मुगाला आपण मोड येऊन त्या ठिकाणी वापरणार आहे. एकत्र 3 पदार्थ कसं करायचं, दुसऱ्या 2 गोष्टी बरोबर जो फॉर्म्युला समजून जर घेतला नाही तर मुगाचे बेनिफिट तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे अजून 2 पदार्थ कोणते आहेत बघा, जे तुम्हाला मिक्स करायचे. मोड खाल्ल्याने वृद्धत्व दूर होते,
तसेच वजन कमी देखील होऊ शकतं. रक्तामध्ये असणारी साखरेची पातळी देखील कमी करण्यास मूग मदत करतात. व्हिटॅमिन ए असल्यामुळे तुमच्या डोळ्याच्या संदर्भात आजार बरे होतात. डोळ्याची जी क्षमता आहे ती देखील वाढत असते. यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढतं असतं. आता हे कसं एकत्र करायचं, पण त्यापूर्वी दुसरा पदार्थ जो याच्यामध्ये लागणार आहे, तर चला आपण पुढे बघूया. सगळं मिळून तुम्हाला मूठभर खायचं आहे. सर्व आजार जबरदस्तीने कमी होतील. दुसरं पदार्थ जो आहे तो आहे हरभरा. आता हरभऱ्यामध्ये जबरदस्त त्या गोष्टी असतात. फायबर्स, कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. आता हे देखील आपल्याला भिजवून याला मोड आल्यानंतर खायचं आहे. पण एकत्र करण्याची पद्धत फार विशेष आहे. त्यामध्ये आयरन, फॉस्फरस मिळतं, ज्यामुळे रक्तात हिमोग्लोबिन वाढतं. स्तुती आणि थकवाही निघून जाऊन तुम्ही कायम एनर्जेटिक म्हणजेच ऊर्जेयुक्त राहतात. दिवसभर एक वेगळी स्फूर्ती राहते, फ्रेशनेस येतो. रक्तामध्ये वाढलेली ब्लड शुगर देखील कंट्रोल करते. मोड आलेले हरभरे शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा वाढली असेल तर ती देखील जबरदस्त रीतीने कमी करते. तिसरा पदार्थ लागणार आहे शेंगदाणे. होय मित्रांनो, शेंगदाणे. कदाचित तुम्हाला असं वाटलं की तेलकट पदार्थ आहे, याने शरीरातील खूप मोठे प्रॉब्लेम होतात, पण तसं नाही. शेंगदाणे एका विशेष पद्धतीने या दोन्ही पदार्थ बरोबर एकत्र करून जर खाल्ले तर तुम्हाला काजू बदाम पेक्षाही 10 पट फायदे मिळून देतात. शेंगदाणे हे आपल्याला भिजत घालून दुसऱ्या दिवशी जर खाल्ले तर त्याच्या शरीराला जास्त फायदा होतो. शेंगदाण्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटॅमिन ई आणि हेल्थी फॅट्स आढळतात. आता या 3 गोष्टी तुम्हाला कशा खायच्या आहेत ते जाणून घ्या. हृदयासाठी प्रचंड फायदेशीर, तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे पचनक्षमता ही बूस्ट करतात. मेंदूसाठी फायदेशीर, बदामापेक्षाही चांगले फायदे होतात. आता बघा, या 2 गोष्टीबरोबर भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने त्वचा आणि केसांचा देखील फायदा होतो. मग पाहूयात की या 3 वस्तू कशा एकत्र करून खायच्या आहेत. साधारणपणे आपल्याला मूठभर म्हणजे एक असं गृहीत धरा की 25 ग्रॅम या वस्तू खायच्या आहेत. जर सगळ्यात आधी आपल्याला मूग, त्यानंतर हरभरे आणि शेंगदाणे या 3 गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत. त्या पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत. 5 ते 6 तास फुल पाण्यामध्ये या भिजू घालायच्या आहेत. पाणी बाजूला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या सुती कपड्यामध्ये हे मिश्रण तुम्हाला टाकायचं आहे व हे तुम्ही 4 ते 5-6 तास ठेवू शकता. हे ठेवल्यानंतर तिथंपर्यंत ठेवायचं आहे की जोपर्यंत मूग आणि हरभऱ्याचं मोड येतील. कदाचित 12 तास लागू शकतात, पण उदाहरणार्थ तुम्हाला जर उद्या खायचं असेल तर 24 तास आधी तुम्ही प्रक्रिया चालू करणे अपेक्षित आहे, किंवा तुम्ही एकदाच करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे आता घेतल्यानंतर सगळ्यात आधी त्याला सर्व मोड आल्यानंतर हे सगळं बाजूला काढायचं आहे. 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 लिंबू याच्यामध्ये लागणार आहे. त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे म्हणजे मोड आलेले मूग, हरभरे आणि शेंगदाणे भिजवलेले, हे तिन्ही एकत्र आपण भिजवलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी कांदा, टोमॅटो चिरलेला टाकायचा आहे. लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि सेंदव नमक आहे ते त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून सकाळी उपाशी पोटी खायचं आहे. हे खाल्ल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला जो रोग आहे तो नष्ट होऊन तुम्ही ठणठणीत आपले काम करू शकता. तुम्हाला कोणतेही काम करताना थकवा जाणवणार नाही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.